Hello student, welcome in the fourth video of this chapter, Health and Diseases. Last three videos we have studied about some infectious diseases. Now today we are going to learn the two infectious diseases like AIDS and rabies. Now number one, AIDS, 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 long form, acquired immunodeficiency syndrome. Once again, acquired immunodeficiency syndrome. That means AIDS. AIDS is the short form of the acquired immunodeficiency syndrome. Now, AIDS is caused by the virus, means the pathogen like HIV. HIV, that means the human immunodeficiency virus. Human immunodeficiency virus. म्हणजे आपल्याला हा जो रोग होतो, हा जो HIV आहे, हा व्हायरस मीन्स एड्स डिसीज अँड HIV virus. Now, what are the symptoms of AIDS? Now, first number, weaken the immunity. Immunity म्हणजे एकंदरीतच आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे. कुठलाही रोग जरी आला म्हणजे तरी आपल्याला त्याची लागण होत असते. म्हणजे याला एकच कारण आहे की ज्यामध्ये आपली इम्युनिटी पॉवर कमी झालेला असतो म्हणून. सिम्पटम्स आर स्पेसिफिक. सिम्पटम्स आर स्पेसिफिक, दॅट इज द सेकंड सिम्पटम्स ऑफ एड्स. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारी लक्षणे जे आहेत हे वेगवेगळे असू शकतात. अँड द ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन दॅट मीन्स संधी मिळाली की रोग एंट्री करतो. जसं आपण म्हणू शकतो की एखाद्या घरी लॉक नसेल तर चोराला ते आधी सोयीचं होते आणि ते सहज त्या घरातून चोरी करू शकतात. तशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये म्हणजे हे व्हायरस एंट्री करताना म्हणजे थोडीशी कमजोरी दिसली की त्यामध्ये एड्सचे व्हायरस एंट्री करतात शरीरामध्ये. त्याला म्हणतात ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. नाव मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे हे जे रोग होतात हे कोणत्या पद्धतीने होतात, इन्फेक्शन कोणत्या पद्धतीने होते ते पाहणार आहोत. फर्स्ट नंबर, थ्रू ब्लड ट्रान्सफ्युजन. थ्रू ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे एखादी व्यक्ती जर HIV बाधित असेल आणि त्या व्यक्तीचं ब्लड कुठलीही तपासणी न करता किंवा कुठेतरी चूक राहून गेली तपासताना आणि ते जर निरोगी व्यक्तीला दिलं गेलं तर त्यामार्फत एड्स हा रोग दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो, स्प्रेड होऊ शकतो. सेकंड नंबर, फ्रॉम इन्फेक्टेड मदर्स टू द चाइल्ड. म्हणजे आईला जर एड्स हा रोग असेल तर तिच्यापासून होणाऱ्या बाळाला सुद्धा हा रोग होतो. अँड द लास्ट वन, अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. म्हणजे भारतामध्ये जवळपास जेवढे काही रोगी आढळतात जवळपास 80 ते 85% हे जवळपास हेच एक कारण आहे, अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, की ज्यामुळे रोगाचा प्रसार होतो. पुन्हा बघू, मोड ऑफ इन्फेक्शन थ्रू ब्लड ट्रान्सफ्युजन, फ्रॉम इन्फेक्टेड मदर टू द चाइल्ड अँड अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. दीज आर द मोड ऑफ इन्फेक्शन की ज्यामार्फत एड्स हा रोगाचा प्रसार होतो. एखादा म्हणजे रोग झाला किंवा नाही हे कशाद्वारे तपासणी केली जाते तर एक टेस्ट आहे, एलिजा नावाची टेस्ट. मीन्स एलिजा टेस्ट इज यूज फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. म्हणजे ही टेस्ट केल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला एड्स झाला किंवा नाही हे सांगता येत नाही. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन ॲन अमेरिकन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकीज. म्हणजे आफ्रिकेमध्ये प्रथमतः जे माकडावरती हा रोग झालेला आपण पाहिलेला आहे. मग अलीकडे समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला एड्स झाला की जवळपास त्याच्यापासून दूर असलं पाहिजे किंवा त्याच्या फॅमिलीला दूर सारणे किंवा प्रत्यक्ष त्या व्यक्तीला दूर सारणे अशा प्रकारचे व्यवहार होतात. पण त्याची काही गरज नाही. आवर बिहेवियर मस्ट बी नॉर्मल विथ HIV इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे आपलं जे वर्तन आहे त्या रोग्याशी ते अगदी सामान्य असलं पाहिजे किंवा त्यामध्ये कुठलाही आपण दुजाभाव ठेवतो असं वाटायला नको. अँड इट डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग, शेअरिंग अँड नर्शिंग विथ HIV
इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे इन्फेक्टेड पर्सन जर असेल, एच आय व्ही बाधित जर असेल, तर त्याची सेवा केल्याने किंवा त्याच्यासोबत काही अन्न शेअर केल्याने किंवा दवाखान्यामध्ये जर उपचार करताना कुणालाही त्याचं इन्फेक्शन होत नाही, आणि म्हणून अशा रोग्यांची काळजी घेतली पाहिजे. नाउ सेकंड डिसीज, रेबीज. रेबीज ऑल्सो व्हायरल डिसीज. रेबीज हा सुद्धा कसा आहे, व्हायरल डिसीज आहे. यामध्ये जसं आपण म्हणू शकतो की बरेच रोग आहेत, जसं काय हेपॅटायटिस, त्यामध्ये वॅक्सिन तयार आहे की हेपॅटायटिस होऊच नये, जॉईंटिस होऊ नये म्हणून त्यासाठी वॅक्सिन तयार केली गेली आहे की आधी जर दिली तर नंतर हेपॅटायटिस होण्याची शक्यता कमी असते. पण रेबीजमध्ये हा प्रकार नाही. म्हणजे एखादा रोग झाल्यानंतर ते वॅक्सिन दिली जाते, त्याच्या आधी हे शक्य होत नाही. नाउ मोड ऑफ इन्फेक्शन. रेबीजचे मोड ऑफ इन्फेक्शन काय? बाईट ऑफ रॅबीज इन्फेक्टेड ॲनिमल्स. बाईट ऑफ रेबीज इन्फेक्टेड ॲनिमल्स म्हणजे एखाद्या प्राण्याला जर हा रोग झालेला असेल आणि अशा प्रकारचं म्हणजे कोणताही प्राणी जर मानवाला चावला तर त्यापासून या रोगाचा प्रसार होतो. एक्झाम्पल्स डॉग, कॅट, रॅबिट, ॲनिमल्स, कुठल्याही प्राण्यांचं आपण नाव या ठिकाणी घेऊ शकतो. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. न्यूरॉन्स इज द पार्ट ऑफ नर्वस सिस्टम. म्हणजे डायरेक्ट हे कशावर हल्ला करते? न्यूरॉन्सवर हल्ला करते. न्यूरॉन्स मार्फत कुठपर्यंत? ब्रेनपर्यंत त्यांचे व्हायरस पोहोचतात आणि त्याच्यानंतर मात्र त्या रोगाचा खऱ्या अर्थाने प्रसार होत असतो. नाउ द सिम्पटम्स ऑफ रेबीज आर फीवर फॉर अप टू 2 to 12 वीक. म्हणजे एखादा म्हणजे आपण जर इन्फेक्टेड झालो रेबीजने तर जवळपास त्याचा ताप हा 2 ते 12 आठवड्यापर्यंत राहतो. एक्झॅगरेशन इन बिहेवियर म्हणजे असे जे कोणी जर व्यक्ती इन्फेक्टेड असेल तर त्याचं जे वर्तन आहे ते अतिशयोक्ती, बळाया मारणे किंवा भीतीदायक अशा प्रकारचं एक प्रकारचं त्याचं वर्तन होत असते. अँड हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया, फोबिया भीती, हायड्रो पाणी म्हणजे पाण्याजवळ जाण्याची त्याला भीती वाटते. अशा प्रकारचे जे लक्षण दिसले तर आपण म्हणतो की त्याला रेबीज झाला असं म्हणू शकतो. फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स अँड सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विदिन 90 to 175 days ऑफ डॉग बाईट. म्हणजे खऱ्या अर्थाने सिम्पटम्स दिसायला सुरुवात कधीपासून होते? 90 दिवसापासून तर 175 दिवसापर्यंत किंवा त्याही कधी तर 1 वर्षापर्यंत याचे लक्षणे दिसत आहे. 1 वर्षानंतर या रेबीज रोगाची लक्षणे त्या रोग्यामध्ये दिसायला सुरुवात होत असते. तर अशा प्रकारे आपण एड्स आणि रेबीज याविषयी आपण माहिती काढली आहे.